मित्रांनो, कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आपल्या बाप्पांना काय जास्त दिवस राहिलेले नाही आहे, तरी पण आम्ही अजून मूर्ती बुक नाही केली आहे. तर आज चाललो आहे आम्ही मूर्ती बुक करायला. बघूया आपल्याला भेटते की नाही, कारण आपण आधीच उशीर झाला आहे मूर्ती बुक करण्यामध्ये. जर बुक झालेली असेल तर आपल्याला नाही भेटणार. मग आपण मग फिरून येऊयात, कुठे काय भेटतं, कुठल्या चांगल्या मूर्त्या भेटतात त्या बघूया आपण. मग आपल्या जोडीला आहेत श्रेया, चिकू आणि दिव्या. चला मग जायचं ना. चला तर बघूया, कारण आधीच लेट झालो आम्ही गणपती बुक करण्यामध्ये. भेटले तर ठीक आहे, बघू आपण जाऊन. चला जायचं आहे बेटापट. चला गाडीमध्ये बसा पटापट. आता भेटूया तिथेच आपण. नव्हतं आम्ही पोचलो इथे आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला. इथे माझ्या आजूबाजूला बघा खूप छान छान मूर्त्या आहेत. इथे किती छान छान मूर्ती आहेत. ही आपली एकविरी आईची आणि नागवाची मूर्ती आहे. ते श्री बाळकृष्ण आहे, दिसत आहे. आणि इथे सुद्धा खूप छान छान आहेत मूर्त्या. खूप छान वाटते मित्रांनो, किती छान मूर्ती आहे. त्याला मस्त पेटा असा लावला आहे आणि शॉल वगैरे नेसून भारी वाटते. असं देखणं असं रूप आहे. इथे बघा कसं मित्रांनो मोती कलरमध्ये आहे. इथे आपलं पर्पल कलरमध्ये आहे बाप्पा, आणि इथे आपली इथे हिरवे कलरमध्ये. ते छान वाटते बघा, मस्त. गौराईबाई आहे, हे बघा किती मस्त. आणि इथे बाजूला आवाज काय सजवली आहे बघा, छान. बाल गणेशा चंद्रावर 2 आहेत. हे तिरुपतीचं रूप आहे. आणि तिसरी सुंदर मूर्ती आहे मला. ही एक सुंदर मूर्ती आहे. हा बघा छान असा आपला ओरिजिनल कलरमध्ये ते पण आहेत. बघा आपलं चंद्रावर बसला आहे बाल गणेशा. तेव्हा किती मस्त सजवलेली आहे. पेठा वगैरे आहे, हिऱ्या मोठ्यांनी सजवले. इथे सुद्धा लालबागचं आहे. हे लालबागचं रूप दिलं त्याला. पण बघा कसं मस्त सजवले. बघा किती छान सजवले बघा. इथे मस्त हिऱ्या मोठ्यांनी. बघा मित्रांनो, हाही खूप छान वाटतंय, मस्त सजवले. आणि या साईडला मूर्ती आहेत ना म्हणून दाखवू नाही शकत. ही एक छान वाटते. हे मस्त सजवले. मूर्त्या सगळ्या बुक झाल्यात, आम्हाला काही भेटल्या नाही. तर आम्ही तर पुढे जाऊन दुसऱ्या दुकानात आणि बघू मग नंतर भेटतात की नाही, आहे ना दिव्या? आज काय आमचं काय खरं नाही. ज्या होत्या मूर्त्या त्या काय पसंत आल्या नाही आईला. तर आपण दुसऱ्या दुकानात जाऊया, आपल्याला भेटतील तर बघूया, आहे ना? चला आता भूक लागली तर थोडंसं नाश्ता वगैरे करूया, आहे ना दिव्या? मित्रांनो, तर आम्ही इथे आलो आहे भद्रकाली आर्ट्स आणि श्री गणेश मंगलमूर्ती आणि स्वरूप कला केंद्र आहे. आणि तिथे आम्ही या श्री गणेश मंगलमूर्तीमध्ये सगळ्या मूर्त्या बघतोय. ते बघा इथे पण छान छान मूर्ती आहेत. इथे आहे छोट्या छोट्या आहेत. आणि हा बघा इथे किती छान आहेत. हा बघा हा गणेश किती छान वाटतोय. आणि ह्याच्या मागे पण किती छान आहे बघा. ते खाली देखील आहेत. हे बघा आम्हाला ही
आम्हाला ही बाप्पाची मूर्ती आवडली आहे. ही सगळी सुंदर आहे. तिरुपतीचं रूप दाखवलेलं इथे. हे बघा मित्रांनो, ही किती छान वाटते बघा. त्याला फेटा वगैरे बघा कसं मस्त लावलाय. कृष्णाचं रूप दिलं याला, किती मस्त सुजवलं. हा बघा एक आपला नाकवा असं चिंबोरीवर आहे. किती छान वाटतं बघा. छान अशी मूर्ती आहे. याचा फेटा वगैरे बघा किती सुंदर दिसतोय. हे बघा मित्रांनो, हे किती डायमंडनी मस्त छान भरलेली मूर्ती आहे. हे बघा सगळे डायमंड लावलेले आहेत मस्त. सुद्धा छान मस्त डायमंडने भरलेली आहे. छान वाटते. मस्त फूल वगैरे लावलेले आहेत. देखणं असं रूप आहे. हे खंडोबाचं रूप आहे. किती छान आहे बघा मस्त. ते मागे पण आहे आणि इथे सुद्धा आहे. इथे आपला छोटा गणपती आणि इथे बघा कसा झोपलाय. इथे पण बघा किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. इथे खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. ते बघा आणि या बाप्पाचे केस बघा ओरिजिनल आहेत. ह्या बघा आपल्या ताई गणपती सजवण्याचं काम करतायत. आता हे एवढं आहेत ना त्यांनी सजवलंय. कशी जरी लावलं. चला मित्रांनो, इथे खूप छान छान मूर्त्या होत्या आणि याच दुकानात आम्ही एक मूर्ती बुक केली आहे. तुम्हाला दाखवलीच मी कुठली मूर्ती बुक केली आहे. पण खरंच खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. नक्की या इकडे. हवं तर मी तुम्हाला या दुकानाचं नाव ॲड्रेस वगैरे सगळं दाखवतो. खूप छान मूर्त्या आहेत. नक्की या तुम्ही एकदा व्हिजिट करा. खूप छान छान मूर्ती आहेत. माझ्या मागे बघताय सगळेच गणपतीच्या मूर्त्या आहेत. खूप छान आहेत. खरंच खूप छान आहे. चला घेऊया. काय आलं
कंटाळा आला आहे, खूप कधीपासून निघालो, कंटाळा आला आहे. तर आता जाऊया आपण घरी. हे बघा मित्रांनो, हे शॉपचं नाव आहे श्री मंगलमूर्ती आर्ट्स आणि इथे भद्रकाली आहे. या शॉपमधून आम्ही मूर्ती बुक केली आहे. खरंच खूप छान मूर्ती आहेत. तुम्ही नक्की इथे विजिट करा आणि बघा, तुम्हाला माहिती पडेल किती छान छान मूर्ती आहेत.